पोलिसांनी दिले आहे। केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आज मुंबई दौऱ्यावर होते। त्यांनी मुंबई बंदर प्राधिकरणाला भेट देत तिथल्या कामांचा आढावा घेतला। भारत आज जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बंदरांचं आधुनिकीकरण करत कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला आहे। यामुळे भारताची सागरी शक्ती वाढली आहे, असं सोनोवाल यांनी सांगितलं। आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेअंतर्गत यंदाच्या अर्थसंकल्पात कंटेनर उत्पादनांसाठी 10,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत। यामध्ये 7 लाख कंटेनर दरवर्षी बांधण्याची योजना आहे, असं त्यांनी सांगितलं। मुंबई बंदर प्राधिकरण आणि JNPAच्या आधुनिकीकरणामुळे त्यांचा जागतिक स्तर वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं। सोनोवाल यांनी आपल्या बैठकीत मुंबईच्या पूर्व जलमार्गाच्या व्यावसायिक आणि पर्यटन विकास योजनांचा आढावा घेतला। क्रिकेट, झिम्बाब्वेमध्ये हरारे इथे झालेल्या